अमरावती शहरातील पोलीस आयुक्तालयातील क्यूआरटी अति जलद पथकातील पोलीस कर्मचारी विजय दिलीप नागापुरे वय 35 वर्ष यांनी बुधवारी 25 मार्चच्या सकाळी अत्यंत धक्कादायक पाऊल उचलत आत्महत्या केली। विजय नागापुरे हे मूळचे मोर्शी तालुक्यातील धामणगाव काटपूर येथील रहिवासी असून सध्या अमरावती शहरात कुटुंबासह राहत होते। ते अविवाहित होते। माहितीनुसार विजय हे मंगळवारी रात्री नाईट ड्युटीवर होते। ड्युटी संपल्यानंतर बुधवारच्या सकाळी 9 वाजताच्या दरम्यान पोलीस आयुक्तालयातील क्यूआरटी कार्यालयात त्यांनी स्वतःच्या शासकीय पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली। ही घटना उघड होताच संपूर्ण पोलीस विभागात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे आणि इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडला तपासाकरिता पाचारण करण्यात आले। घटनास्थळावरून पिस्तूल मधील बुलेट सुद्धा पोलिसांनी जप्त केली। सर्वप्रथम ही घटना क्यूआरटी पोलीस कर्मचारी आकाश दिलीप अंबरते यांच्या लक्षात आली। त्यानंतर तातडीने वरिष्ठांना त्यांनी माहिती दिली। मृतदेह पुढील तपासाकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात पाठवण्यात आले। आत्महत्या करण्यापूर्वी मृतकाने त्यांच्या भावाला फोन केला होता। पेट्रोल पंपवर गर्दी आहे, पेट्रोल भरून येतो। त्यामुळे त्याच्या आयुष्यातील भावाला केलेला हा कॉल शेवटचा ठरला। विजय नागापुरे हे 2014 च्या बॅच मध्ये पोलीस खात्यात रुजू झाले होते। त्यांचा भाऊ श्याम नागापुरे हे देखील शहर पोलीस दलात कार्यरत आहेत। या घटनेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली असून आत्महत्येमागील नेमके कारण कोणते याची अद्याप माहिती समोर येऊ शकली नाही। तरी देखील पोलिसांकडून या प्रकरणाची सखोल तपास आता सुरू करण्यात आला आहे। क्यूआरटी पोलीसचा एक जवान विजय दिलीपराव नागापुरे हा आज सकाळी क्यूआरटीच्या त्यांच्या रेस्टिंग रूममध्ये एकटा असताना त्याचा मित्र आकाश दिलीपराव अंबरते हा त्या ठिकाणी आला आणि त्यावेळी त्याला त्याचा मृतावस्थेत देह आढळला आणि त्याच्या बाजूला त्याचं वेपन पडलेले। प्राथमिकदृष्ट्या त्यांनी आत्महत्या केलेली असावी। या कारणांचा शोध म्हणजे काय कारण असेल किंवा काय याबाबतचा पुढील तपास आम्ही करतो। कोणती पिस्टल आहे आणि किती गोळ्या झाली? ग्लॉक पिस्टल आहे आणि त्याच्यात एकच गोळी त्यांनी झाडलेली आहे। आत्महत्येचं काही कारण आहे? आता आम्ही त्याचा पुढील तपास करत आहोत, नक्की काय त्याला अडचण होती, काय होतं किंवा इतर काही कारणं होती। आता हे प्राथमिक जी माहिती आहे त्याच्यावरून पुढील तपास सुरू आहे। त्याच्या काही कुठं काही प्रॉब्लेम होता का किंवा आणखीन काही वैयक्तिक कारणासह वगैरे घरगुती कारणासह याबाबत तपास सुरू आहे।